अरे दादा आता आपल्याला नवीन कॅमेरा वगैरे घ्यायला लागेल, चॅनल चालायला लागलाय. हो मग घ्यायचंच आहे, नवीन कॅमेरा घेऊ, सगळी सिस्टीम नवीन घेऊ. अरे हर्षद, मला जरा तेवढं कपाट आवरून देतो का रे? हा वहिनी, तुमचं कपाटावर घेतलं का नाही? उद्याच दिवस पण पूर्ण ना अख्खा. अगं याला सोड, याच्याकडून तुझं काहीच काम नाही होणार. हो का? मग तुम्ही दोघं मिळून गप्पाच मारत बसा. आम्हाला आवडतो. वहिनी, हा फोटो. अरे हा, आता आमच्या लग्नातला फोटो. अरे वा, दादाची तब्येत किती बारीक होती तेव्हा. चल तुझ्या दादाला सांगू, चल. अरे काय झालं असायला? अहो, तो कपाटावरच होता, त्याला आपल्या लग्नातला फोटो सापडला. बघा तो काय म्हणतोय. काय रे? अरे दादा, लग्नाचे फोटो किती बारीक दिसतोय तू. ए, गप्प रे. काय पण काय म्हणतो? वहिनी, तुम्हाला एक सांगू का? काय रे? तुम्ही या घरात आलता तेव्हा मला वाटलेलं दादा जेव्हा मला ओरडल तेव्हा तुम्ही त्याचीच साईड घाताल, हो मग पण तुम्ही तर उलटच निघालात. म्हणजे माझी कधी चूक झाली ना, दादा मला ओरडतो. पण तुमचं कसं आहे, तुम्ही मला समजून सांगता. पण दादा कधी चुकलं ना, तुम्ही त्याला माझ्यासमोर किती ओरडता. ए गप्प रे, ती माझी बायको आहे, मला काय पण म्हणेन. तुझी बायको असली म्हणून काय झालं, माझी पण वहिनी आहे ना ती. खरंच वहिनी, तुम्ही दादाची बायको म्हणून या घरात आलात, पण कधी माझी बहीण झालात, कधी माझी मैत्रीण झालात, तर कधी आईसारखी काळजी घ्यायला लागलात, हे मला कळलंच नाही. अरे हर्षद, हे नातं आमच्या लग्नामुळे तयार झालं आणि आपलेपणा काय असतो हे तुझ्या स्वभावातून कळतो. म्हणूनच म्हणतो, वहिनी जेव्हा घरात येते ना, दादाची बायको म्हणून येते. पण जर तिचं मन चांगलं असेल तर घराला एक मुलगी आणि भावाला एक त्याची बहीण मिळते. जिंदगी हसती तू हसल्यावर, तू तर लय भारी रे.